अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी मराठी कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि गुजराती कलाविश्वातही त्यांच्या अभिनयाची जादू आपण पाहिली. अशाच एका सिनेमाच्या शूटिंगवेळी महेश यांच्या जीवावर बेतलेल्या एका प्रसंगाविषयी त्यांनी डॅमिट आणि बरंच काही या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय. भाग्यलक्ष्मी नावाच्या एका सिनेमाचं ते शूटिंग करत होते. याविषयी सांगताना त्यांनी लिहिलंय की मधुमालिनी नावाची एक नायिका माझ्याबरोबर होती. ती अगदी हेमा मालिनी सारखीच दिसायची. तिच्याबरोबर आमचं एक गाणं राजपिपलाजवळ नदीच्या काठी चित्रित झालं होतं. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत शूटिंग चाललं. मी उत्तम पोहणारा असल्यामुळे शूटिंग संपल्यानंतर या नदीत पोहण्याची मला तीव्र इच्छा झाली. ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तिथल्या नदीला पूर आला होता आणि ती अगदी दुथडी भरून वाहत होती. तरी देखील तिच्यात एक उडी मारावी असं मला वाटायला लागलं. परंतु एकट्याने हे साहस करणं मला योग्य वाटलं नाही. या चित्रपटाचं शूटिंग पाहायला काही तरुण मुलं तिथे दिवसभर घोटाळत होती. लंच ब्रेक दरम्यान माझी त्यांच्याशी ओळख झाली. तरुण वयात आपलं रक्त गरम असल्यानं ते सतत उसळत असतं. मी त्या दिवशी शूटिंगच्या वेळी येतानाच पोहण्याचे कपडे आणले होते. माझे शूटिंगचे कपडे मी मेकअप मॅनकडे सोपवून स्विमिंग कॉस्ट्यूम घातला. ही मुलं आधी नदीत उतरली. त्या पाठोपाठ मी देखील पाण्यात धाडकन सूर मारला. माझ्या पुढे जी मुलं पोहत होती त्यांना मी फॉलो केलं आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये मी समोरचा किनारा गाठला. किनाऱ्यावर उभं राहून मी जेव्हा पलीकडच्या तटाकडे पाहिलं तेव्हा मला माझाच अभिमान वाटला. कारण नदीचं पाणी प्रचंड वेगानं वाहत असताना त्याच्यातून पोहत समोरचा किनारा गाठणं हे काही सोपं काम नव्हतं. पैल तीरावरून पुन्हा ऐल तीराकडे जातानाही मी पुन्हा त्याच मुलांना फॉलो केलं. मुलांप्रमाणे मी प्रवाहाबरोबर पोहत होतो. त्यामुळे परतीच्या प्रवासातही आम्ही लगेचच किनारा गाठला. मला खूपच भारी वाटलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच नदीच्या किनारी आमचं शूटिंग होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही गाण्याचा उरलेला भाग पूर्ण केला. ठरलेल्या वेळेपूर्वीच आमचं पॅकअप झालं. मी पुन्हा एकदा पोहण्याचे कपडे घातले. नदी किनारा गाठला. पाहतो तर काय, काल जमलेली मुलं आज तिथे नव्हती. मला पोहायचं तर होतं पण मुलं तर नव्हती. काय निर्णय घ्यावा काही कळत नव्हतं. अखेर नदीच्या पाण्याचं आकर्षण माझ्यावर भारी ठरलं. मी पुन्हा एकदा कालच्यासारखीच नदीतील पुराच्या पाण्यात धाडकन उडी मारली. पुन्हा एकदा सपसप पोहायला सुरुवात केली. काही अंतर छान पुढे गेलो. थोड्या वेळाने लक्षात आलं की आपल्यापासून किनारा अजून बराच लांब आहे. थोडा वेळ आणखी हातपाय मारले परंतु किनाऱ्याचं अंतर काही कमी होईना. उलट मला समोर खाली कोसळणारा धबधबा दिसायला लागला. मी अजून नदीच्या पात्राच्या मध्यावरच होतो. एव्हाना माझ्या स्पष्ट लक्षात आलं होतं की आपण पैलतीरी पोहोचू शकणार नाही. माझे सगळे प्रयत्न संपले होते. अंगातलं अवसानही गळालं होतं. हताश झाल्यानं माझ्या शारीरिक हालचाली देखील मंदावल्या होत्या. काहीतरी चमत्कार घडला तरच माझा जीव वाचणार होता. तेवढ्यात एक चमत्कार घडला. प्रवाहातून पुढे जात असताना मला पाण्यात समोर एक दगड दिसला. दरीतील पाण्याकडे मी खेचला जात असताना मी बरोबर त्या दगडाला पकडलं आणि तिथेच थांबून राहिलो. मी जीवाच्या आकांताने ओरडायला लागलो परंतु पाण्याच्या प्रवाहाच्या आवाजाने माझा आवाज तिथल्या तिथेच विरून जात होता. मी जिथून उडी मारली होती त्या किनाऱ्यालगत माझा मेकअप मॅन उभा होता. त्याला मी हातवारे करून अलर्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला मी काय म्हणतोय हे कळलंच नाही. माझ्या सुदैवानं या मेकअप मॅनजवळ आणखी काही जण उभे होते. त्यांना माझ्याबाबत काहीतरी विपरीत घडले हे जाणवलं. ते लगेचच किनाऱ्यालगत धावायला लागले. माझ्या टप्प्यात आल्यानंतर मी त्यांना मदतीबद्दल ओरडून सांगितलं. माझ्याकडे दोर टाकून मला खेचण्याचा एक पर्याय होता परंतु ऐनवेळी एवढा लांब दोर मिळवणं शक्य नव्हतं. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. दगडावरील माझा हात सुटला असता तर मग मी थेट धबधब्यावरून खालीच कोसळणार होतो. मग त्यातली काही मंडळी प्रसंगावधान राखून पाण्यात उतरली. मानवी साखळी करून ते माझ्यापर्यंत पोहोचले. त्यातल्या एकाने मला हात दिला आणि त्याच्या आधाराने मी किनाऱ्यावर पोहोचलो. तिथे बराच वेळ मी नुसताच पडून राहिलो. काही वेळाने हॉटेलवर गेलो. तिथेही मी बराच काळ झोपून राहिलो. सिनेमाचं सगळं युनिट मला बघायला आलं होतं. आजही हा प्रसंग आठवला की माझ्या हृदयाचा ठोका चुकतो. माझ्या जीवावर गुदरलेला हा प्रसंग पुढे मी जीवलगा चित्रपटासाठी वापरला होता असा खुलासा महेश यांनी केलाय. दरम्यान महेश यांचा गुजराती सिनेमा तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.